परमादरणीय संतजन हो, प्रेमाने बोला धन निरंकारजी. सद्गुरूच्या आणि तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेने आज विशाल अशा संत समागमामध्ये येऊन तुमच्या चरणाजवळ बसण्याचा योग या जीवाला प्राप्त होतोय. ही केवळ आणि केवळ सद्गुरू माताजींची कृपा आहे. जसंही या समागमचं वर्णन करताना संत महात्मा समजवतात की ज्यालाही वाटते की माझ्याकडून परमार्थ घडावा, माझ्याकडून भक्ती घडावी, अध्यात्म घडावं, त्यांनी अगोदर एक काम करावं की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्याची जर इच्छा असेल, ज्याही मनुष्याला इच्छा असेल, त्याने या समागममध्ये यावं, सद्गुरूला शरण यावं. त्याच वेळेला परमार्थ घडू शकतोय, भक्ती घडू शकते. कारण की याच समागमचं वर्णन करताना कैवल्य चक्रवर्ती भगवान माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानोबाराय एक ठिकाणी समजवतात की बरवा संत समागम प्रगटला आत्माराम, प्रगटला आत्माराम. समागममध्ये येण्याचं कारण काय, समागममध्ये येण्याचं फळ काय, की सद्गुरू हा परमपिता परमात्मा दाखवून देतात की जो राम आत्मतत्वानं माझ्या या देहामध्ये विराजित आहे, की जो राम निर्गुण रूपानं सर्वत्र भरून उरला आहे, त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती आज सद्गुरू करून देत आहेत, सद्गुरू करून देत आहेत. आणि म्हणून हित येणं गरजेचं आहे. जसं भगवान श्रीकृष्णांना अर्जुन सुद्धा प्रश्न करतोय की मला परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, मला देव कसा भेटेल, मला देवाचं दर्शन कसं होईल. भगवंत म्हणतात भरपूर काही करायची गरज नाही, एकच काम कर. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्त तत्वदर्शना. एकच काम कर, सद्गुरूला शरण ये. सद्गुरूला शरण आल्यानंतर सद्गुरू तुला तत्वाचं दर्शन करून देतील. जसं युगपुरुष बाबा अवतार सिंहजी महाराज संपूर्ण पाक पवित्र अवतार वाणीमध्ये तीही गोष्ट समजवतात की जयास वाटे ज्ञान मिळावे, सद्गुरूचा सत्कार करा, शिर झुकवून करा विनंती, सद्गुरू आपण कृपा करा. ज्या वेळेला एखादा जीव मनुष्य प्राणी सद्गुरूला शरण येतोय, त्यावेळेला सद्गुरू कृपा करतात, ह्या परब्रह्म परमात्म्याचं दर्शन घडवून देतात. ह्यात साक्षात्कारानं भक्ताचं जीवन धन्य करून टाकतात. आज तेच ब्रह्मज्ञान सद्गुरू माताजी अखिल मानव मात्राला देत आहेत, ज्याचं वर्णन सर्व ग्रंथ पुराणांनी करून ठेवलेलं आहे. की ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अर्जुनानं भगवंतांना अनेक प्रश्न केले आणि भगवंत प्रसन्न होऊन त्याला ज्ञान देताना अर्जुनाला समजवतायत की नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती पावका नचलेन क्लेदयंत्यापो न शोष्यते मारुता. ह्याच गोष्टीचं निरूपण करताना भगवान माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानोबाराय भावार्थ दीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये समजवतात की हा अनादि नित्य शुद्धू, हा निरुपादी विशुद्धू, म्हणोनी शस्त्रादिके छेदू न गडेया, हा प्रलयोदकेन पल्लवे अग्निदाहो न संभवे, एत महाशोषवे प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यो, अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. अर्जुना ऐसा जाणावा. तिथं या अर्जुनाला सांगितलं की जाणता येतोय, सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे. अर्जुना ऐसा जाणावा, हा सकलार्थ मकू देखावा, मग सहज शोक आगवा हरेल तुझा. एकदा जीवनामध्ये सद्गुरूच्या माध्यमातून ब्रह्मज्ञान आलं तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख क्लेश शिल्लक राहणार नाहीत. अर्जुना त्याच्यासाठी सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज या संत निरंकारी समागममध्ये येणं गरजेचं आहे. असा परमात्मा ज्यावेळेला अर्जुनाला प्राप्त होतोय, अर्जुन ही म्हणू लागतोय की त्वमादि देव पुरुष पुराणस्तुमश्या विश्वस्या परम निधानम्य वेतासी वेदंच परंच ध्वामतया तत विश्वमनंच रूप वायुर्य मोग्नि वरुण शशाडक प्रजापतिस्त्वां प्रपितामहस्य नमो नमस्तेस्तु सहस्रकृत पुनश्च भूयोपि नमो नमस्ते नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वते एव सर्व अनन्यवीर्यामित विक्रमस्त्व सर्व समान पोषित तोषी सर्व, सर्व समान पोषित तोषी सर्व. अर्थात अर्जुन म्हणायला लागतोय ब्रह्मज्ञान प्राप्त झाले, देवाला बघितलेला आहे, आणि अर्जुन म्हणू लागतोय की तुम्ही आदि अनादि सर्व व्यापक परमात्मा आहात, निर्गुण निराकार आहात. धरती अग्नी पाणी जीव आकाश वायू हे सगळे तुमच्यापासून निर्माण झालेत आणि शेवटी तुमच्यामध्ये येऊन विलीन होतात. आणि मी तुम्हाला वारंवार नमस्कार करत आहे, कोटी कोटी नमस्कार करत आहे. तुम्हाला
पुढे नमस्कार, तुम्हाला उजवीकडे नमस्कार, तुम्हाला डावीकडे नमस्कार, नव्हे नव्हे तुम्हाला पाठीकडे नमस्कार. भगवान श्रीकृष्ण समोर उभे असताना सुद्धा अर्जुनाला पाठीकडे असं काय दिसलं आणि अर्जुनाने नमस्कार घातला? ते तत्व आज सद्गुरू माताजी तुम्हाला आम्हाला दाखवून देत आहेत. ते तत्व दाखवून देत आहेत जे अर्जुनानं पाहिलं, सर्वत्र पाहिलं. आणि अर्जुन त्याही गोष्टीचं वर्णन निरंतर करत राहिला की मी शरण आहे, शरण आहे, शरण आहे. का शरण आहे? कारण की तुम्ही जगाचे करता धर्ता आहात. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश सर्व काही तुम्हीच आहात. ही जी अनुभूती आहे जी अर्जुनाला आली, तीच अनुभूती तुम्हा आम्हाला सुद्धा येऊ शकते. बस एकच काम करायचं आहे. जसं युग पुरुष शंकर बाबा अवतार सिंहजी महाराज संपूर्ण पाक पवित्र अवतारवाणीमध्ये समजवतात की जो सद्गुरूची संगत करुणी यशोगान हरीचे गातो आणि निरंकार ईश्वर प्राप्तीचा मार्ग त्याला सापडतो. ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग साधू संतांनी एकच सांगितलाय की सद्गुरूला शरण या, मग देव भेटायला वेळ लागणार नाही. देव भेटायला वेळ लागणार नाही. ती दृष्टी सद्गुरू देतील की सर्वत्र देव दिसू लागेल. जसं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही देवाविन काही देखीतच नाही जगा माझी. तुका म्हणे आम्ही देवाविन काही आणि देखीतच नाही जगा माझी. ही अवस्था जी जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आली, ती अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये येऊ शकते केवळ सद्गुरूच्या कृपेने, केवळ सद्गुरूच्या कृपेने. का असं म्हणतायत की सद्गुरूनं ती दृष्टी दिली की सगळीकडे देवच देव दिसायला लागलाय. आता कोण माणूस दिसत नाही, सगळीकडे देव दिसायला लागलाय. ती अवस्था आज सद्गुरू तुम्हा आम्हाला देत आहेत. ज्याही संत महात्म्यांच्या, ज्याही भाविक सज्जनांच्या कानावरती हा आवाज जात आहे, जरूर सद्गुरूला शरण येऊया आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त करूया की ज्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी हा नरदेह भेटलाय. नरदेहाची नि कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, एवढाच अधिकार नारायण कृपा अवलोकी दिला की या नरदेहाचं कारणच आहे की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. ते ब्रह्मज्ञान केवळ आणि केवळ संत निरंकारी मिशनमध्ये संत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या कडून प्राप्त होऊ शकते. ते ब्रह्मज्ञान, जे ब्रह्मज्ञान तुकोबाराय म्हणतात की भरपूर जण भेटतात आपल्याला, भरपूर जण भेटतात, त्यात काही वाद नाही. पण तुका म्हणे देव दाखविल दृष्टी तया सवे भेटी थोर पुण्य. देव दाखवणारा सद्गुरू भेटला पाहिजेत. ते थोर पुण्य आपलं फळाला येऊ शकते. सद्गुरूला शरण येऊ. तर हीच अरदास आहे, प्रार्थना आहे सद्गुरूच्या चरणी सुद्धा. जसं युग पुरुष शंकर बाबा अवतार सिंहजी महाराज संपूर्ण पाक पवित्र अवतारमध्ये समजवतात की जात नसे दारातून खाली चालत आली रीत तुझी. जात नसे दारातून खाली चालत आली रीत तुझी. जोवर चाले श्वास या देही विसरावी ना प्रीत तुझी. जोवर चाले श्वास या देही विसरावी ना प्रीत तुझी. परमादरणीय संत जनानो प्रेमाने बोला.